तर आता मी खेकडे हे आपले जे खेकडे आणले होते त्यांचं आता मी ते कसे साफ करायचे, त्यानंतर त्यांची रेसिपी जी तुम्ही पाहणार आहात माझ्या व्हिडिओमध्ये, कसे बनवणार आहे काय करणार आहे. तर सर्वप्रथम मी हे सगळे साफ करून घेतो आहे. हे बघा, हे तोडायचे कसे आहेत, तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर कसे तोडायचे तेही तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हा जर असा असेल तर त्याला फर्स्ट ऑफ ऑल हे त्यांचे जे मोठे डेंगे आहेत ना ते तोडून घ्यायचे, मोठेवाले जे आहेत ते, कारण तेच आपल्याला जास्त चावतात म्हणजे त्यांनी जर पकडलं आपलं बोट तर खूप म्हणजे खूप बेकार होतं, सोडत नाही ते लगेच. त्यानंतर हे जे त्यांचे आहेत छोटे छोटे पाय बोलतात त्यांना, ते तुम्ही काढून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मी ह्याला हे केलं आहे. हा जो आहे हा पेंदा बोलतात त्याला, पेंदा. ह्याला आपल्याला पूर्ण नंतर क्लीन धुवून घ्यायचं आहे, कारण आपण एकदम स्वच्छ धुवून त्यानंतरच ते बनवायचे आहे. तर हे बघा, सगळे आम्ही इथे साफ करण्यासाठी बसलेलो, साफ करणार होते. साफ करून झाल्यानंतर नेक्स्ट आपली प्रोसेस असते फोडायचे कसे ते पण मी तुम्हाला दाखवेन. फोडायचे कसे ते फोडायचे म्हणजे यांचं हे कपची आहे वरची ती वेगळी काढायची आणि आतला जो पेंदा आहे तो वेगळा काढायचा, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे कसा काढायचा. त्याआधी फर्स्ट ऑफ ऑल मी हे सगळे साफ करून घेतो. ओके, आपण स्टेप बाय स्टेप करूया. स्टॉप कर. फ्रेंड, तर हे बघा, हे जे क्रॅब आहेत ना ते आम्ही पूर्ण तोडून घेतले. तोडून त्यानंतर आता आहे ना ह्यांना एकदम क्लीन करणार आहे. कारण त्यांच्यामध्ये खूप माती असते, त्याच्यामुळे आहे ना ते आपल्याला क्लीन करायचे आहे. मी क्लीन करण्यासाठी हे यूज करतो आहे. त्यांना चांगलं घासून घेणार आहे, जेणेकरून कोणती माती या काहीच आपल्याला त्याचं म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार. हे असे तुम्ही घासून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित मस्तपैकी. हे बघा, हे मी घासून घेऊन तिकडच्या पाण्यात टाकतोय. हे सर्व आहे ना तोडून घेतले. तोडताना तुम्ही पाहिलं असेल मी कसे तोडून घेतले, काय केले ते. मी ऑलरेडी आहे ना एकदा धुवून घेतलेले आहेत पाण्यामुळे, त्यामुळे मी जास्त म्हणजे आपल्याला जेवढं क्लीन करता येतील ना तेवढं ते क्लीन करून घेतो. हे बघा, सफेद एकदम कसा क्लीन झाला आहे, एकदम सफेद क्लीन झाला आहे. हा म्हणजे काय होईल, आपल्याला कोणताही याच्यामुळे प्रॉब्लेम म्हणजे खाताना काही एकदम प्रॉब्लेम नाही होणार, म्हणून मी पूर्ण असं सफेद क्लीन असं धुवून घेतलं आहे. हे बघा, एवढे सर्व आता मला इथे धुवायचे आहेत, जेवढे आहेत तेवढे. ते स्टॉप करा, मधलंच बटन दाबा. साप स्वच्छ धुवून झालेले आहेत माझे. आता हे साप कसे करायचे म्हणजे धुवून झाले आहेत, त्यानंतर हे कसे तोडायचे आणि हा कसं सेपरेट करायचे, कारण आपल्याला हे असे आपण शिजवू शकत नाही. त्यासाठी आपण कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, सर्वप्रथम आहे ना त्यांचं हे जे असतं ना ते काढून घ्यायचं आहे, कारण हे आपण खात नाही. हे क्लीन करून आहे ना हे मी हे दुसऱ्या परत पाण्यामध्ये टाकतो. हे बघा, पुन्हा परत एकदा दाखवतोय. हे जे आहे ना हा पोर्शन आहे ना, तो हा पोर्शन पहिला काढून घ्यायचा आहे. हा काढून घेतला, त्यानंतर त्यांना मी क्लीन होण्यासाठी अजून एका दुसऱ्या पाण्यामध्ये टाकते. हा बघा, सेम पोर्शन, हा सेम पोर्शन मी काढून घेतला. हे जे आहेत ना हे नॉर्मल ह्यांना परत एकदा धुवून घेतो आहे चांगले व्यवस्थित. ह्यामध्ये जे हे आहेत ना, हे छोटे आहेत ना, त्यांना आपण मिक्सरला लावून आहे ना पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे.
यांची जी ग्रेव्ही बनते ती ग्रेव्हीच आपल्या क्रॅब मसाल्याला आहे ना एकदम फुल मस्तपैकी चांगली टेस्ट देणार आहे. आणि हे जे आहेत ना ते आपण ॲज इट इज शिजायला टाकू त्यांना. ओके, मिक्सरला लावून. हां, हे आपण मिक्सरला लावून बारीक करून नंतर हे गाळून घ्यायचं आहे. तसंच नाही टाकायचे आहेत, गाळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. मित्रांनो, आता हे आपल्याला ओपन करायचे आहेत, म्हणजे काढायचे आहेत. आपण ॲज इट इज ह्याचा रस्सा नाही बनवणार आहे. तर इथून आहे ना, इथून हे बघा, इथून आपण असा नॉर्मली पकडून हा पेंदा साईडला काढू शकतो आणि हे साईडला ठेवू शकतो. त्यानंतर हे आपल्याला आहे ना नाही घ्यायचं आहे, हे पण नाही घ्यायचं आहे, हे आपण क्लीन करून घ्यायचं आहे. हे असे मी पटापट सर्व आता हे काढून घेतो आहे. हे बघा, हे नाही घ्यायचं आहे. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, हे मी ठेवतो आहे कारण रोहिणीची जावबाई आहे ना ह्याच्यामध्ये काय भरते, बेसनचं पीठ भरते, म्हणून मी ते ठेवून देतो त्यासाठी. हे बघा, हे असं फोडून आहे ना, तुम्हाला जर हाताने नाही जमत असतील तर तुम्ही सुरी यूज करू शकता. सुरी यूज करून हा असा पेंदा काढू शकता बाहेर. आणि हे ॲज इट इज तुम्हाला ठेवायचं आहे. हे बघा, मी कसं ओपन करून दाखवते तुम्हाला पूर्णपणे. आणि हेच आपल्याला नंतर शिजवून खायचं आहे, त्याचा रस्सा बनवून. हाय फ्रेंड, तर आपण खेकडा मसाला बनवणार आहोत. तर कशी साफ करायची सर्व मी तुम्हाला सांगितली तर आहेच. त्यानंतर आता मी तुम्हाला कसं बनवायचं आहे ते मी दाखवणार आहे. त्याचबरोबर हिला पाहून घ्या, माझी छोटीशी परी संचुता. हिचं पण चॅनल आहे सांची 07. तुम्ही माहिती आहे, तुम्ही खूप जणांनी सबस्क्राईब करून ठेवलं आहे. तिच्या पण खूप साऱ्या व्हिडिओ येतात. तर मी जास्त टाईम घेत नाही तुमचा, मी पटापट तुम्हाला दाखवतो कसं कसं काय काय करायचं ते. ओके, तर तुम्ही इथे पाहू शकता, हे मी सर्व क्लीन करून आणि ह्याचे छोटे पीस करून घेतलेले आहेत क्रॅब. त्यानंतर हे जे त्यांची बाहेरचा पार्ट आहे ना, तो ह्याच्यामध्ये आम्ही बेसनचं पीठ भरणार. बेसनचं पीठ भरून आहे ना, आम्ही काम काय करणार आहे तर ते फ्राय मीन्स शिजवण्यासाठी टाकणार. हा मी सुकं वाटप घेतलं आहे. हे परत सुकं वाटप कमी होतं म्हणून हे परत घेतलं आहे मी. त्यानंतर हे मी तुम्हाला बोललो ना की त्याच्या ज्या छोटे हे डेंगे असतात ते छोट्या, त्यांचं एकदम मिक्सरला लावून त्यांचं आहे ना पूर्ण गाळून घ्यायचं, जे पाणी येणार ते, त्याने ह्याला पूर्णपणे आहे ना ग्रेव्ही टाईप येणार. त्यानंतर हे माझी आहे कोथिंबीरची पेस्ट. देन हे माझे मसाले आहेत. हा चिकन मसाला, देन हा किचन किंग मसाला, हे फिश करी मसाला आहे. तिकडे मी तेल घेतलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला बाकी नॉर्मल जे लागतात वस्तू, मीठ, त्यानंतर अजून आपल्याला काय लागतं तर मसाला जाडा, म्हणजे आपला लाल मसाला लागतो. तर मी आता 1 बाय 1 स्टार्ट करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, सर्वप्रथम मी तेल टाकून घेतो आहे. तेल टाकून घेतलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये हा तेजपत्ता टाकणार आहे. तर आता यानंतर आपण याच्यामध्ये वाटप ॲड करणार आहोत. वाटप म्हणजे हा आपला गोडा मसाला तो ॲड करणार आहे. तो ॲड करून त्यानंतर मग आपण एक ग्रेव्ही तयार करू. ग्रेव्ही करून त्यामध्ये हे आपण जे आहे ना मेन, हे काय आहे तर त्यांचं जे एक हे असतं ग्रेव्ही टाईपच झालेली आहे, ती आपण त्यामध्ये ॲड करू. ती ग्रेव्ही टोटल पूर्ण सगळी ग्रेव्ही झाली ना की त्यानंतर मग आपण क्रॅब ॲड करू. स्टॉप कर ना, अरे असं
मित्रांनो, तर आपण हा तेजपत्ता टाकलेला आहे. देन तेल पण आपलं गरम झालं आहे मस्तपैकी. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत हा गोडा मसाला. गोडा मसाला ॲड करणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये काय काय टाकणार आहोत हे तुम्हाला मी दाखवेनच. तर तुम्ही व्हिडिओ पाहतच राहा. खूप मजेदार आणि खूप मस्त रेसिपी होणार आहे. तुम्हाला पाहायलाच लागेल पूर्णपर्यंत, तरच तुम्हाला ती समजणार आहे की काय रेसिपी आहे, काय कसं बनवलं जात आहे ते. तर आवश्यक तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहतच राहा लास्टपर्यंत. कशी कशी आम्ही काय काय बनवली आहे ती तुम्हाला समजेल. खेकडा मसाला, कसा खेकडा मसाला बनवला आहे तेही तुम्हाला समजेल. हा गोडा मसाला टाकून आता त्यामध्ये आम्ही ॲड करणार आहोत गरम मसाला. देन जे एव्हरेस्ट किचन किंग मसाला, एव्हरेस्ट चिकन मसाला, चिकन करी मसाला, लाल मसाला. त्यानंतर हळद चवीनुसार आपण ॲड करणार आहोत ते. हे बघा आपण ॲड केलं आहे, दाखवते. हे एव्हरेस्ट किचन किंग, त्यानंतर तो एव्हरेस्ट चिकन मसाला, त्यानंतर नेक्स्ट आहे ही फिश करी मसाला, हे ॲड करतो आहे. चला, तर आता हे आमचे रेग्युलर मसाले आहेत. लाल मसाला आहे, गरम मसाला आहे, त्यानंतर हळद आहे, हळद पावडर, हे सर्व आपण ॲड करतो आहे यामध्ये. तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला तुमच्या चवीनुसार या तुम्ही तुमचं जे प्रमाण असेल त्यानुसारही तुम्ही ॲड करायचं आहे. असं आम्ही करतो आहे त्याप्रमाणे करू नका, कारण तुम्हाला तिखट किती लागतं हे मला माहिती नाही आहे. आम्हाला नॉर्मल तिखट लागते, जास्त तिखट नाही लागत. त्यामुळे तुम्ही तुमच्याप्रमाणे ते ॲड करू शकता. हे बघा, हे एक आहे ना ग्रेव्ही होणार आहे खूप मस्त अशी. ती ग्रेव्ही तयार झाली की त्यानंतरच मग आपण हे क्रॅब आहेत ना त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्याआधी आपण ही ग्रेव्ही मस्तपैकी थोडं शिजवून घेऊया. थोडंसं पाणी ॲड केलं आहे. पाणी ॲड करून आहे ना तो शिजायला देतो आहे. त्याचबरोबर आता मी त्यामध्ये ॲड करणार आहोत कोथिंबीरची एक पेस्ट बनवली आहे. कोथिंबीरची पेस्ट आहे ना तीही त्यामध्ये ॲड करणार आहोत. खेकडा मसाला आपण बनवतो आहे, ही कोथिंबीरची पेस्ट आहे, त्याने पण एक मस्त चव येते. हां, जरा थोडा घसा झाला आहे माझा. यस, या कोथिंबीरच्या पेस्टने पण मस्त थोडी चव येते आणि त्यामुळे थोडं खायला पण मस्त लागणार आहे. तर मित्रांनो, हे बघा संचिता आमच्यासोबत इथे किचनमध्ये आलेली आहे. ती खूप एक्सायटेड झालेली आहे की क्रॅब मसाला कधी आणि कसा बनवणार आहे पप्पा आणि मम्मी. तर आम्ही बनवतो आहे क्रॅब मसाला. तर या क्रॅब मसाला बनवण्यासाठी आम्हाला हेल्प केलेली आहे माझ्या मम्मीने, तसंच माझ्या सासूबाई त्यांनी, त्यानंतर थोडीफार सायली, रोहिणी, या सगळ्यांनी स्टार्टिंगपासून खूप हेल्प केलेली आहे. त्यामुळे त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे, कारण त्यांनी हेल्प केली कटिंग करण्यासाठी. तर आता बघूया आपण पुढे काय चालली आहे, कशी चालली आहे आपली रेसिपी. मित्रांनो, क्रॅब मसाल्यामध्ये आहे ना ही एक वेगळी एक रेसिपी नाही आहे, बट वेगळं एक आम्ही पद्धत ॲड करतो आहे. तर हे जे त्यांच्या कपऱ्या आहेत, कपऱ्या म्हणजे त्यांचा वरचा जो पार्ट आहे ना त्यामध्ये आहे ना हे बेसनचं पीठ आम्ही भरणार आहोत आणि ते शिजण्यासाठी सेम ॲज टाकणार आहोत. तर हे तुम्ही जेव्हा क्रॅब मसाला बनवत असाल तेव्हा तुम्ही हेही करू शकता. बेसनचं पीठ, त्यामध्ये लाल मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, चवीनुसार मीठ ॲड केलं आहे, पाणी टाकून मग ते हे मिश्रण करून ते सुकं करून ते हे क्रॅब जे दिसत आहेत ना तुम्हाला त्याच्यामध्ये आपण ते ॲड करायचं आहे कपचीमध्ये. तर मित्रांनो, हे बघा मस्त शिजलेला आहे आपला मसाला. जो गोडा मसाला आहे ना तो मस्त शिजलेला आहे. हा शिजून आता आपण त्यामध्ये पुढचे जे ग्रेडियंट आहे ते ॲड करणार आहोत. ओके, तर मस्त शिजलेलं आहे. आता पाहूया पुढे आपण काय काय त्यामध्ये ॲड करणार आहोत ते. पागल आहे काय, तिला ढवळते काय? हा, मग ते चमच्याने ढवळ ना. मित्रांनो, आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत हे जी ग्रेव्ही बनवली होती
मी जो बोललो होतो ना तुम्हाला की त्यांचं एकदम मस्तपैकी मिक्सरमध्ये मिश्रण करून त्याची एक ग्रेव्ही बनवायची असते, तर ती आम्ही पूर्ण आहे ना ती आम्ही ॲड करतो त्यामध्ये. ही महत्त्वाची असते आणि खूप मस्त टेस्ट येते आणि जो रस्सा असतो ना तो फुल पॉवरफुल रस्सा असतो. हे बघा, ही अशी एक मस्तपैकी आपली ही ग्रेव्ही तयार होणार आहे. ही ग्रेव्ही तयार झाली की त्यामध्ये आपण नंतर मग हे जे क्रॅब तुम्हाला दिसत आहेत हे सर्व आपण त्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर ही बघा, ही आपली ग्रेव्ही बनते आहे. ही ग्रेव्ही झाली की आपण त्यामध्ये हे क्रॅब ॲड करू. काय जरा पाणी. मित्रांनो, चवीनुसार आपण त्याच्यामध्ये आहे ना कोकम ॲड करायचं आहे. कोकम हे मेन असतं ॲड करायचं, म्हणजे आपलं त्याप्रमाणे आहे ना टेस्ट येते. तर हे कोकम आपण ॲड केलं आहे. बघा, ग्रेव्ही मस्त ग्रेव्ही तयार होते आहे. हे बघा, मी तुम्हाला बोललो होतो की यामध्ये आपण बेसन भरून रेडी करणार आहोत आणि हे असेचे असे आपण ॲड करायचे आहेत. याने पण एक चव येते क्रॅब मसाल्याला. मित्रांनो, तर खूप अशी मस्त आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि स्मेल तर एकदम आत्ताच येतो आहे. क्रॅब मसाल्याचा स्मेल जो असा एवढा मस्त मसाला येतो आहे ना, सॉरी मसाला बोलतो, मस्त स्मेल येतो आहे ना की माझ्या तोंडालाच पाणी सुटलेलं आहे. ही बघा किती मस्त ग्रेव्ही झालेली आहे, फुल ऑन झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये आहे ना 1 बाय 1 हे सर्व क्रॅब आहे ना ॲड करत जाऊया. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि मी तुम्हाला दाखवतो की काय कसं मस्तपैकी होणार आहे क्रॅब मसाला. हे बघा, हे ॲड करते, रोहिणी ॲड करते त्याच्यामध्ये. खूप मस्त होणार आहे. मला तर आत्ता स्मेल एवढा भारी स्मेल येतो आहे ना, खूपच म्हणजे खूप भारी येतो आहे स्मेल. हे बघा किती मस्त मस्त असं एकदम करा आली आहे त्याच्यावरती. अशीच करा यायला पाहिजे. येस, अशीच करा यायला पाहिजे, तेव्हाच ती रेसिपी खूप मस्त होते. मित्रांनो, तर हे बघा क्रॅब सर्व ॲड केलेले आहेत आणि बघा किती मस्त दिसते ही आपली ग्रेव्ही. क्रॅब मसाला किती मस्त दिसतोय. हा आपण आता मस्तपैकी 5 ते 10 मिनटं आहे ना शिजायला ठेवूया. शिजून झाल्यावरती काय स्मेल आणि कोणता कलर येतो मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा. किती मस्त दिसते, खूपच मस्त दिसतोय. मला तर आत्ताच असं वाटतं की खायला सुरुवात करायला पाहिजे. माझी संचिता, अरे संचिता थांब जरा, असं नाही करायचं बेबी. हे बघा किती मस्त वाटते ग्रेव्ही. बघा 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 किती मस्त ग्रेव्ही वाटते. हे बघा, ती आता मस्त लाल करावरती देणार आहे. मित्रांनो, तर आता बघा ह्या आपला जो क्रॅब मसाल्याला एकदम मस्तपैकी ग्रेस्चर आलेला आहे, ग्रेस्चर नाही सॉरी करी आलेली आहे आणि हा खूपच मस्त दिसतोय. तर अशा प्रकारे आपला हा क्रॅब मसाला रेडी झालेला आहे. पहा, हे घ्या, तुम्ही पाहून घ्या किती मस्त रेडी झालेला आहे. खूप म्हणजे खूपच मस्त रेडी झालेला आहे. तर चला या खायला. आपली माझी रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कशी वाटली, आणि जर व्हिडिओ पूर्ण पाहिली आणि तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तसंच माझ्या चॅनलला शेअर करून तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला. तसंच भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.